2029च्या लोकसभा निवडणुका महिला आरक्षणासह व्हाव्यात हे सुनिश्चित करण्यासाठी 131व्या घटना दुरुस्तीसह मतदारसंघ पुनर्रचना विधेयक महत्त्वाचं आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत सांगितलं. तिन्ही विधेयकांवरील चर्चेला ते आज उत्तर देत होते. यामुळे प्रत्येक राज्यात लोकसभेच्या 50% जागा वाढणार आहेत, असं ते म्हणाले. इंडी आघाडीतील सदस्यांनी मात्र जरतरचा वापर करून महिला आरक्षणाला स्पष्टपणे विरोध केलाय, अशी टीका त्यांनी केली. तो इंडी अलायंस के सभी सदस्यों ने अगर मगर किंतु परंतु इसका उपयोग कर स्पष्ट रूप से महिला आरक्षण का विरोध किया है और मान्यवर कई जगह पे ऐसा दिखाई पड़ा, कई जगह पे ऐसा दिखाई पड़ा कि विरोध हमारे दृष्टिकोण की जगह हमारे इंप्लीमेंटेशन के तरीके पर। परंतु मैं इस सदन के माध्यम से देश की जनता के सामने स्पष्ट करना चाहता हूं कि ये जो विरोध है वो इंप्लीमेंटेशन का नहीं है। ये विरोध केवल और केवल महिला आरक्षण का ही विरोध किया। संविधानानं सरकारवर संतुलित, समावेशक आणि व्यवहार्य लोकशाही चौकट तयार करण्याची जबाबदारी सोपवली आहे, असं ते म्हणाले. संघराज्य रचना कायम ठेवणं, लोकसंख्येच्या आधारावर लोकसभेवर सदस्यांची निवड सुनिश्चित करणं आणि राज्यांचे अधिकार टिकवून ठेवणं हा मतदारसंघ पुनर्रचनेचा उद्देश आहे, असं ते म्हणाले. वेळोवेळी मतदारसंघ पुनर्रचनेची तरतूद संविधानात करण्यात आले. या पुनर्रचनेमुळे अनुसूचित जाती जमातीच्या जागा वाढणार आहेत, मात्र त्याला विरोधकांचा विरोध असल्याचं ते म्हणाले. लोकसभा में जनसंख्या के अनुरूप प्रतिनिधित्व आना और राज्यों की शक्तियों के बीच में भी संतुलन बनाना, ये परिसीमन के उद्देश्य संविधान सभा की चर्चा और हमारे संविधान में परिसीमन का जो जिक्र है उसमें कहे। इसके साथ साथ नए भूगोल, प्रशासनिक वास्तविकताओं और शहरीकरण और रोड, रास्ते, रेल से बढ़ी हुई कनेक्टिविटी और नए जिले, ये सबका संज्ञान परिसीमन में लेना होता है, क्योंकि ये सारी चीजें सांसद को अपनी ड्यूटी का निर्वहन करने के लिए बहुत जरूरी है. यावेळी शहा यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी सरकारचे दाखले दिले. आणीबाणीच्या काळात सत्ता वाचवण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना थांबवण्यात आली. आजही काँग्रेस तेच करत आहे, असं ते म्हणाले. विरोधकांनी उपस्थित केलेल्या जातीय जनगणनेच्या प्रश्नांनाही त्यांनी सप्रमाण उत्तर दिलं. कोविडमुळे 2021 साली जातीय जनगणना होऊ शकली नाही, मात्र ही जनगणना करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलाय, असं ते म्हणाले. लोकसभेत झालेल्या वादळी चर्चेत 133 सदस्यांनी आपले विचार मांडले. त्यात 56 महिला सदस्य होत्या. महिला